नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर भूमी अभिलेख विभाग भरती 2025 चं एक नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि ज्या परिपत्रकात आपल्याला यांचा सुधारित आकृतिबंध हा प्रसिद्ध झालेला दिसतो, ज्यामध्ये 10,683 पद आपल्याला जी आहेत तर तिथं मंजूर झालेली दिसतात। तर हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीचं आहे परिपत्रक, ते सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। रिक्त जागा किती आहेत आणि इथं विविध पदांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, जसं की तहसीलदार, तलाठी, शिपाई आणि भूकरमापक या सर्व पदांचा इथं जो आहे तर तो उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। नेमका रिक्त जागा किती आहेत, आगामी काळात कोणत्या पदासाठी जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते, त्या सर्व गोष्टी पाहणार आहोत। आणि याच्यामधील एक महत्त्वाचं जे पद आहे ना मित्रांनो, ते म्हणजे भूमी अभिलेखचं भूकरमापकाचं एक पद आहे। आणि या भूकरमापकासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ते आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे आणि या बॅचला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। आणि जॉईन करताना काही टेक्निकल डिफिकल्टी झाली, आणखी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पाहिजे जे ऍप मध्ये नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी नक्की संपर्क साधू शकतात। चला तर आता आपण बघूया। बघा 3/9/2025 चं हे आपल्याला परिपत्रक जे आहे तर ते दिसतं। हे परिपत्रक आलेले आहे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन यांच्याकडून। बघा विषय काय होता याचा, भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत, म्हणजे या विभागाने शासनाला हा आकृतिबंध मंजूर केलेला आहे। बघा अजून हा आकृतिबंध शासनाकडून मंजूर झालेला नाही हे लक्षात ठेवायचंय। बघा विभाग प्रस्ताव देतो, अर्थ विभाग, बाकी त्यांच्याशी संबंधित इतर विभाग असतील तर ते मंजुरी देतात आणि त्याच्यानंतर शासनाच्या जीआर मध्ये आपल्याला स्पेशल सामान्य प्रशासन विभागाच्या जीआर मध्ये यांचा सुधारित आकृतिबंध नजीकच्या काळात जो आहे तर तो येऊ शकतो। तर हा त्यांनी आकृतिबंध पाठवलेला आहे। बघा 30/12/2024 रोजीच्या पत्रान्वये भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा आढावा घेण्यात येऊन विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करून मंजुरीस्तव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी गट अ पासून तर ते गट ड पर्यंत सर्व पदांचा त्यांनी समावेश केलेला आहे। याआधी जे आहे 9,689 पद एवढी या विभागाकडे मंजूर होती। त्याच्यानंतर 2024 मध्ये जो सुधारित आकृतिबंध त्याच्यानुसार त्यांनी तयार केला, त्याच्यानुसार आता 994 पदांची नवीन निर्मिती केली आणि आता हा आकृतिबंध 10,683 पदांचा जो आहे तर तो असणार आहे। म्हणजे 10,000 पेक्षा जास्त पद या विभागात आपल्याला कार्यरत जे आहे तर ते इथं बघायला मिळणार आहे। त्यासोबतच त्यांनी काय केलेलं आहे बघा, विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख यांची जी 17 कार्यालय होती त्यांची संख्या त्यांनी डबल केलेली आहे, दुप्पटीने वाढ केलेली आहे। आता ही 34 कार्यालयाचा त्यांनी प्रस्ताव जो आहे तर तो शासनाकडे मांडलेला आहे। आता कार्यालय नवीन आलं तर तिथं संपूर्ण म्हणजे शिपाई पासून तर वरच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व अधिकाऱ्यांची भरती जी आहे तर ती शासनाला इथं करावी लागते। त्यासोबतच शिपाई हे जे संवर्ग असतील याच्या 2,252 पद मंजूर आहेत। त्याच्यापैकी 603 पद आता ते कॅन्सल करत आहेत। तुम्हाला माहिती आहे गट ड ची पद आता शासनाने कॅन्सल करायचं ठरवलेले, ते आउटसोर्स केले जाणार आहेत। परंतु गट ड च्या पदांचा आता शासन उपयोग करणार आहे अनुकंपासाठी। अनुकंपाची पद जर भरली गेली यावेळी तर त्याच्यानंतर गट ड ची पद आता निरसित होऊन जातील। तरी 603 पद आता ही कॅन्सल होतील। शिल्लक राहिली किती, 1,649 पद। त्यापैकी 690 पद ही नियमित भरली जातील, म्हणजे काय सरकारी नोकरदार राहतील, पण 659 ही कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने भरले जातील। हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतील, बाह्य सोर्सद्वारे, म्हणजे एखाद्या कंपनीला दिलेले ती कंपन्यांना शिपाई पुरवणार आहे। असं जर पाहिलं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस आणि हे जर तुम्ही ऍडिशन केली तर 1,562 पद आता शिपाई या पदाची कमी केली जाणार आहेत। त्यासोबतच हे 10,683 पद आता हे प्रस्तावित असून त्यापैकी 9,638 पद ही नियमित पदे असून 1,045 पद ही कॉन्ट्रॅक्टी स्वरूपाची असतील। कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। आता मी जे तुम्हाला सांगितलं की कोणत्या पदाची किती रिक्त जागा वगैरे आपल्याला इथं पाहायला मिळतील। बघा भूमी अभिलेख विभागातील मूळ आकृतिबंधातील पद, निरसित करावयाची पद, प्रस्तावित पद यांचा तक्ता आपल्याला पाहायला मिळतो। आता इथं खूप सारी पद आहेत, मी काय एवढी सगळी पद तुम्हाला डिस्कस करत नाही, आपल्या व्हिडिओची लेंथ मोठी होऊन जाईल। सगळ्यात आधी तहसीलदारचं पद पाहूया। बघा S19 51,100, 1,75,100, मंजूर संख्या 0, भरलेली संख्या 0, रिक्त संख्या 0, इथं 0 बघायला आपल्याला जे आहेत तर ते इथं मिळतं। बघा पण हे मूळ आकृतिबंधात होतं। नवीन आकृतिबंधात तुम्ही जर पाहिलं इथं तहसीलदारची 2 पद मंजूर केलेली आहेत। किती, 2 पद आता मंजूर केलेली आहेत, म्हणजे येणाऱ्या कालावधीत ही तहसीलदारची पद भरली जातील। मग तहसीलदारची काही सेपरेट ऍड येईल का नाही मित्रांनो, ते जे आपली राज्यसेवेची ऍड येत आहेत त्याच्यामध्येच हे पद जे आहेत तर ते ऍड होतील। पुढचं तुमचं पद भूकरमापक, एकदम म्हणजे
खूप लोकांची हौस राहते भूकर मापक लागण्याची, कारण की खूप चांगलं पद आहे सिव्हिल वाल्यांसाठी, खूप चांगली संधी इथं जी आहे तर ती निर्माण होत असते. S6 ची वेतन श्रेणी आहे 19,900 63,200. बघा हे आता मी याच्याकडे नाही जात, नवीन प्रस्तावित पद 70 नवीन पद निर्माण केली त्यांनी. किती? 70 नवीन पद ही निर्माण केलेली आहेत. पण याच्याची जर मंजूर संख्या पाहिली बघा 4,299, भरलेली किती आहेत 3,175 आणि रिक्त किती पाहायला मिळतात 1,124 पद रिक्त आहेत. आता ही रिक्त काय माहितीये का, कारण की मागच्या वेळी जी ऍड आली होती 2021-22 ची, तर त्याच्यानंतर जे काही जॉईन झाले होते जवळपास 1100-1200 पदांची 1100 पदांची असेल काहीतरी, त्याच्यापैकी 700 लोकांनी राजीनामा दिला. आता हा राजीनामा का दिला म्हणजे डिपार्टमेंट खूप त्रास होतो, खूप अवघड काम आहे असं नाही. प्रॉब्लेम काय झाला त्याच्यानंतर जेईच्या खूप मोठ्या ऍड आल्या, सीएच्या ऍड आल्या आणि खूप सारे उमेदवार इथं सिलेक्ट झाले कारण की त्यांचा अभ्यास चांगला होता म्हणून त्यांनी ते पद सोडलेलं आहे. मित्रांनो आलं का तुम्हाला लक्षात? तर बघा 1,024 पद आपल्याला इथं जे आहेत तर ती रिक्तच आपल्याला बघायला मिळतात. ओके, पुढे अव्वल कारकून मंडल अधिकारी, आधी होतं का? नव्हतं. पण नवीन याच्यात आकृतीबंधात 4 पद ही मंडल अधिकाऱ्याची तयार करण्यात आलेली आहे. मंडल अधिकारी आणि अव्वल कारकून हे जे पद आहे ना मित्रांनो, हे भरलं जात नाही शासनामार्फत, हे प्रमोशनने भरलं जातं. हे तलाठीचं प्रमोशन होतं. याच्यामध्ये तलाठीचं पद पाहूया, होतं का? 00000 आहे का? अरे बापरे, नवीन याच्यात 6 पद निर्माण केलेले आहेत. म्हणजे आगामी 25 ची जी ऍड वगैरे यांनी जर पद मंजूर करून ठेवली तर नक्कीच तलाठीची पद याच्यातून जी आहेत तर ती भरली जातील. आता तलाठी का लागतं मित्रांनो? यांचे पण काही भूमी अभिलेखाचं काम असतं, परत ते दुसऱ्या तलाठीकडे जायचं ना, ते कामं करत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की शासनाचा असा प्लॅन चालू आहे की ज्या विभागाचा जमिनीशी काहीतरी संपर्क येईल त्यांना तहसीलदार आणि तलाठी डायरेक्ट इन हाऊस द्यायचं, म्हणजे त्यांना तहसीलदार कार्यालयात जायची गरज पडणार नाही, तलाठी कार्यालयात जायची गरज पडणार नाही. अशाच पद्धतीने शासन विचार करते की जे कृषी विद्यापीठ आहेत आपले तर त्यांना पण तहसीलदार तलाठी द्यावं, कारण की त्यांचं पण तलाठीचं बऱ्यापैकी जमिनीचं काम असतात. तर ते कामं होण्यासाठी आगामी काळात तहसीलदार आणि तलाठीची खूप सारी नवीन पदं वेगवेगळ्या कार्यालयात आपल्याला जे आहेत तर ते कार्यरत होताना इथं दिसतील. त्यासोबतच महसूल सहाय्यक हे कोणतं? आपलं लिपिकचं पद, ज्याला महसूल सहाय्यक आपण म्हणतो. तर अशी हे 4 लिपिकची पदं इथं त्यांनी मंजूर जी आहेत तर तिथं केलेली दिसते. त्याच्यानंतर शिपाई या पदाची बघा आधी किती होती ते जाऊ द्या. बघा नवीन प्रस्तावित पद तर इथं आपल्याला या सगळ्या संख्या बघायला मिळतात. तर ही 690 पदं आता ही नियमित असतील आणि याच्यामध्ये जेवढी काही रिक्त असतील तर तेवढीच मात्र इथं भरण्याची शक्यता जी आहे तर ती दिसते. बघा याआधी देखील 26/8/2025 रोजी देखील अशाच पद्धतीचं आलं होतं. त्याच्यामध्ये गट क संवर्गातील सरळ पदे सरळ सेवेने भरण्याबाबत जे आहेत तर त्यांनी इथं सूचना ज्या आहेत तर ते इथं केलेल्या होत्या. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं ज्या आहेत तर ते दिसतात मित्रांनो. तर अशाच पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली. याच्यामध्ये भूकर मापक जे पद आहे ना तर त्याच्यासाठी खूप मोठी संधी असणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी. तर त्याच्यासाठीच आपण ही बॅच जी आहे भूमी अभिलेखची रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली आहे. ती आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तर याच्यासाठी तुम्ही आपले हे जे दिलेले नंबर्स आहेत त्यांना तुम्ही कॉल करू शकतात. खूप चांगली संधी येणार आहे. याच्यामध्ये विषय जे असतात तर ते आपले नॉर्मल विषय असतात, याच्यामध्ये कुठलाही टेक्निकल विषय नसतो. म्हणून तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये टॉपर असाल किंवा कमी मार्काने पास असाल त्याचा इथं काही संबंध नसतो, कारण की इथं सिव्हिलचे प्रश्न नसतात. इथं सगळे तुमचे जे मराठी इंग्रजी जी के एवढेच प्रश्न असतात तर ते सगळं जो आहे तर तो पॅटर्न असणार आहे. जे आहेत याच्यामध्ये TCS IBPS पॅटर्न नुसार जे आहेत तर ते सर्व काही गोष्टी इथं घेतल्या जातात. त्या सर्व आपण या बॅच मध्ये इथं कव्हर केलेल्या आहेत. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.